तर जय महाराष्ट्र मंडळी, मी निखिल श्रीनाथ, माझ्या मिनी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर मी चाललो आज अमरावतीला आणि मी कुठं पण जात असतो तर आईच्या पाया पडून जात असतो. देवाच्या पाया पडायच्या पहिले आईच्या पाया पडत असतो आणि घातलं मग डायरेक्ट डोक्यात टोपलं आणि सिलेंडर उचललं घरून. मग आपल्या धन्नवर सिलेंडर ठेवून मग निघालो 90च्या स्पीड मध्ये अमरावतीला जायला. आणि हेल्मेट घातलं तर पाणी लागत नाही डोक्याला. आणि मग आलो डायरेक्ट देशमुख गॅस एनजीसी मध्ये. मग गेल्याबरोबर डायरेक्ट याच्या खाली बसून गेलो. घरी तर एसी आहे नाही आपल्या, तस फायदा उचलून घ्या याचा. मग साहेबांना दिली चिठ्ठी लिहून मग पोहोचलो डायरेक्ट सिलेंडरच्या गोडून. आणि तुम्ही मजान घ्या, तो पहिला ब्लॉक आहे सिलेंडर, हा दुसरा ब्लॉक आहे सिलेंडरचा, तो नाही आहे. मग आपल्या मित्राची दुकान आहे सातुर्ण्यात वॉशिंग सेंटरची, तिथं थोडं बसलो. मग आलं मामाच्या घरी, तिथे एक व्हिडिओ काढून घेतला मस्त. आणि तिथे भेटला मग माझ्या प्रेमाचा मित्र, त्याला ब्लॉग मध्ये घेतलं. त्याला म्हटलं असंच प्रेम राहू दे म्हटलं आमच्या. आणि मग आलो संध्याकाळी घरी, डायरेक्ट पोहोचलो माऊली मेडिकल मध्ये, कारण मला घ्यायचं होतं बजरंगले. आपले प्रेमाचे माणसं 2 शब्द बोलते. निखिल बोले फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. आणि मग आलो मंदिरात श्री संत गजानन महाराजांच्या, म्हणजे आपल्या भातकुलीमध्ये. इथे दर गुरुवारी खिचडी मिळते. इथे दर्शन केलं की असं वाटतं की आपण शेगावला आलो, मनाला खूप शांती मिळते. आणि मग घेतली खिचडी. मग पाहिजे होतं पापा पाणीच पाणी आलं बाहेर, पूर्ण पीस झालं तर माणूस. मग आलो भाई अंदर मंदिरात, सगळी मंडळी अंदर बसले मंदिरात खिचडी खात, कारण पावसात इतक्या जोरात येत होता. पाण्याचे दिवस आहे तर पाणी येणारच. आणि मग पाणी गेल्यावर सगळेजण गेले घरी. आणि तिथे भेटले आपल्याला यश दादा आणि प्रतीक, त्यांना पण घेतलं ब्लॉग मध्ये. आणि मग आलो सचिन भाऊच्या शॉपवर, ते पण एक नंबर व्हिडिओ फोटो एडिटिंग करून देते. आणि तिथे भेटले आपले प्रेमाची माणसं, ते 2 शब्द बोलते. तर भावांनो, निखिल भाऊला लाईक कमेंट शेअर आणि चलू द्या मस्त आणि धिगाणा करून टाका. जय महाराष्ट्र दाबून. हा चला मंडळी, आजच्या मिनी ब्लॉग मध्ये इतकं. भेटू पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. बाय.